वळतोय पुढल्या बातमीकडे। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर झालंय। तब्बल 114 वॉर्ड फक्त महिलांसाठी राखीव झालेत। दिग्गज नगरसेवकांना यामुळे धक्का बसलाय। रवी राजा, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांचे प्रभाग आरक्षित झालेले आहेत। त्या माजी नगरसेवकांना आता नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरता प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी 11 नोव्हेंबरला काढण्यात आली। या सोडतीमध्ये काही माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झालेले आहेत, तर काही नगरसेवकांचे प्रभाग खुले झाले। माजी विरोधी पक्षनेता रवी राजा, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग हे आरक्षित झालेले आहेत। त्यामुळे आगामी निवडणूक लढण्याकरता इच्छुक माजी नगरसेवकांना नवीन प्रभाग शोधावा लागेल अशी स्थिती आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेचे एकूण 227 प्रभाग आहेत, त्यापैकी 50% प्रभाग हे महिलांकरता राखीव झाले। अनुसूचित जातींकरता 15, अनुसूचित जमातींसाठी 2, इतर मागासवर्गासाठी 61 प्रभाग हे राखीव आहेत। या राखीव प्रभागांमधील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत। एकूण सदस्य संख्या 227। मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण असणार आहे बघा। महिलांकरता राखीव झालेत 114, अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड 15, महिलांसाठी 8, अनुसूचित जमातींकरता एकूण राखीव 2, महिलांसाठी 1, ओबीसींसाठी राखीव 61, महिलांकरता 31, सर्वसाधारण वॉर्ड 149, महिलांकरता राखीव 74। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आत्ता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत। शुभम, जी काही स्थिती आत्ता आपल्या समोर आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या बाबतीमधली, प्रभाग रचनेमधून काही गोष्टी इकडच्या तिकडे होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून एक महत्त्वाचा भाग जो याच्यामध्ये मला आवर्जून सांगावा असा वाटतो तो म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारं पक्षांतर। हे पक्षांतर आता मुंबई महानगरपालिकेचं कदाचित वर्चस्व ठरवेल एवढ्या मोठ्या प्रमाणात देखील होऊ शकतं, कारण प्रभाग रचना जर आत्ताची आपण बघितली, जे आरक्षण समोर येतंय त्यानुसार तेवढी उलथापालथ झालेली आहे। काय सांगशील? प्रशांतजी, खरं बघायला गेलं तर आरक्षणाची सोडत जी आहे ती आज झालेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर अनेकांना याचा धक्का देखील बसलेला आहे, अनेकांना याचा शॉक देखील बसलेला आहे। कारण की आतापर्यंत जे प्रतिष्ठित नगरसेवक होते, जे मागील 3 आणि 4 टर्मपासून सत्तेवर होते किंवा विरोधी बाकांवर होते, पण नगरसेवक मात्र नक्की होते, त्यांना कुठेतरी याचा फटका जोरदार बसलेला दिसून येत आहे। अर्थातच त्या ठिकाणी जी आहे वेगळी आरक्षणाची सोडत जी आहे ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। त्यामुळे त्यांना प्रतिष्ठित असे जे नगरसेवक होते मुंबईचे, त्यांना याचा फटका बसलेला आहे। उदाहरणार्थ समजा पाहायला गेलं तर यशवंत जाधव, जे स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्यांच्याच वॉर्डमध्ये जे आहे सर्वसाधारण महिला असं आरक्षण लागू झालेलं आहे। त्यामुळे असेच अनेक उदाहरण जे आहेत ते आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की ज्यांची प्रभाग रचना झाल्यानंतर, आरक्षण सोडत झाल्यानंतर जे आहे या ठिकाणी अनेक बदल झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी फटका जो आहे तो या ठिकाणी बसणार आहे। पण सोबतच अनेक नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे, यामध्ये काही दुमत नाही। आणि त्यामुळे आपले नातेवाईक असतील किंवा आपले भाऊ बहीण असतील किंवा मग ज्या ठिकाणी पुरुष होते आतापर्यंत त्या ठिकाणी त्यांना आता त्यांच्या महिलांना उभं करायला लागेल। मग त्या त्यांच्या बहिणी असू शकतात किंवा मग त्यांच्या बायका देखील असू शकतात। त्यामुळे अशा पद्धतीने समीकरण हे सगळं कुठेतरी बदलताना दिसून येईल। इतकंच नव्हे तर पक्षांतर ज्यांनी केलेलं आहे, खरं पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये 2 फूट पडल्यानंतर अनेक नगरसेवकांनी, 100 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची साथ पकडलेली आहे आणि त्यामुळे मोठा पेच जो आहे तो देखील निर्माण झालेला आहे। भारतीय जनता पक्षामध्ये देखील अनेक नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेला आहे भारतीय जनता पक्षात, त्यांच्यासाठी देखील कुठेतरी अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे।
एकीकडे आपण बघू शकतो की सत्तेसाठी असेल किंवा मग विरोधी बाकांवर बसण्यासाठी फक्त आपल्याला तिकीट मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं, पण कुठेतरी आता पक्ष हे तिकीट कोणाला देणार आणि आतापर्यंत सगळ्या गोष्टींचा सर्व पक्षांनी जो आढावा घेतला होता, समीकरणं ज्या पद्धतीने जुळवली होती, त्याचा आता पुन्हा एकदा सर्व पक्षांना एक सर्वे करावा लागणार आहे आणि ठरवावं लागणार आहे की नेमकं आपण तिकीट कोणाला द्यायचं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये शुभम, मला असं वाटतो की ज्या वेळेला अशा पद्धतीची प्रभाग रचना बदलते आणि एखाद्या नगरसेवकाला जो उत्सुक असेल म्हणा किंवा त्याचं काम असेल म्हणा, त्याच्या प्रभागातून निवडणूक लढवणं अशक्य होऊन बसतं, तेव्हा ऑब्व्हियसली समोर येतं की त्याच्यासमोर तो वॉर्ड बदलणं. पण वॉर्ड बदलताना सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचाच पक्ष त्याला दुसऱ्या वॉर्डमधून तिकीट देईल की नाही याची शाश्वती नसते, कारण त्या वॉर्डमधला असलेला जो नगरसेवक आहे तो त्या गोष्टीसाठी इच्छुक असणार आहे. मग अशा वेळेला पक्षांतराशिवाय पर्याय राहत नाही. आणि आत्ता मुंबईत जर अशा पद्धतीचं पक्षांतर झालं तर वेगळी समीकरणं, म्हणजे जे आज गट आमने सामने आहेत त्याच्यामध्ये काहीतरी मिलीभगत होऊन त्याच्यामधून काहीतरी एक नवी आघाडी वगैरे स्थापन होणं, अशाही पद्धतीच्या काही घटना बघायला मिळू शकतात. अर्थातच अशा गोष्टी घडण्याबद्दल जे आहे आपण नाकारू शकत नाही, कारण की ज्या पद्धतीने पक्षांतर तर होताना दिसेलच, पण अपक्ष उमेदवारांची संख्या देखील वाढताना जी आहे ती दिसून येऊ शकते. कारण की इतके वर्षांपासून त्यांनी केलेली मेहनत आहे, इतके वर्षांपासून त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे नगरसेवक म्हणून किंवा भावी नगरसेवक होण्यासाठी म्हणून, आणि ती अचानकपणे प्रभाग रचना आणि हे सर्व आरक्षण सोडत मध्ये बदलल्यानंतर कुठेतरी अशा पद्धतीने मोठे डावपेच जे आहेत ते आपल्याला दिसून येऊ शकतात. अनेक जण पक्ष सोडू शकतात तर अनेक पक्षांतर होऊ शकतात. आता आपण बघितले महाविकास आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांच्यातनं कुठेतरी आउटगोईंग ही मोठ्या प्रमाणात होत होती, पण या सर्व आज जे बदल झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी इनकमिंग ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये दिसू शकते आणि याचमुळे कुठेतरी दगाफटका हा प्रत्येक पक्षाला या ठिकाणी दिसणार आहे. इतकंच नव्हे तर मग समीकरण थेट महापौर कोणाचा असणार, सत्ता कोणाची येणार यावर देखील तेवढंच अवलंबून होतं आणि त्याच्यावर देखील तेवढाच इफेक्ट आजच्या या सर्व घडामोडींमुळे जो आहे तो दिसून येणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने तिकीट वाटप होईल, कोण बंड करेल, कोण अपक्ष उभं राहील, हे सर्व पाहणं आता महत्त्वाचं असणार. प्रशांत, नक्कीच. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे आपल्या राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करणं हे प्रत्येक पक्षासाठी एक स्वप्न असतं. गेल्या अनेक वर्षांचा जर आपण इतिहास बघितला तर शिवसेनेनं ही निर्विवाद सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती ठेवलेली आहे. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा नाव तेच आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मात्र आगामी काळात हे वर्चस्व भारतीय जनता पक्ष आपल्याकडे खेचण्याकरता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे जे आपण पैत्रे म्हणतो ज्याला, ते आखताना आपल्याला दिसते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या युत्या आघाड्या या समोर सातत्याने येत असतात. भाजपला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फार मोठ्या पद्धतीनं आता यश मिळण्याची शक्यता सातत्यानं वर्तवली जाते महायुतीच्या माध्यमातून. अर्थातच महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे केंद्रामध्ये देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, राज्यामध्ये देखील आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जेवढे आता नावाजलेले आणि सर्व मोठे जे नेते आहेत ते कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित करून आहेत मागील 3 महिन्यांपासून. म्हणजे जेव्हापासून निवडणुकीच्या चर्चा देखील नव्हत्या तेव्हापासूनच भारतीय जनता पक्ष हा तयारीला लागलेला दिसून आला. आत्ता जरी सर्व पक्षांना एक नवीन यादी करावी लागत असली तरी देखील भारतीय जनता पक्षाकडे कधीही प्लॅन बी हा तयार असतो. त्यामुळे आजच्या प्रभाग रचनेनंतर त्यांच्याकडे कदाचित प्लॅन बी तयार असावा. इतकंच नव्हे तर भारतीय जनता पक्ष हा वेळेला एखादा उमेदवार सोडू देखील शकतो आणि इतर पक्षामधला, मग तो महायुतीतला असो किंवा महाविकास आघाडीतला. शुभम, मी तुला थोडं थांबवतोय.